सो हा जर क्वेश्चन आपण पाहिला तर हा सीईटी 2024 मध्ये आलेला 6 मेच्या शिफ्ट 1 ला म्हणजे मॉर्निंग शिफ्टला आलेला क्वेश्चन आहे। अँड या टाईपचं जनरल सोल्युशन सॉल्व्ह करायचं असेल तर आपण एक स्टँडर्ड मेथड स्टँडर्ड प्रोसिजर या ठिकाणी फॉलो करतो की सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं समजून घ्या की त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे √3 cos ऑफ थीटा प्लस या ठिकाणी दिलेलं आहे साइन ऑफ थीटा इज इक्वल टू √2। ठीक आहे, फर्स्ट स्टेप जी आपण या ठिकाणी करणार आहे ती ऑलवेज लक्षात घ्या, या टाइप मध्ये ऑलवेज आपण डिवाइडिंग बाय, आता टाइप ओळखायचा कसा हे पण समजून घ्या। ज्या ठिकाणी आपल्याला कॉस आणि साइनची ऍडिशन दिलेली आहे, सबस्ट्रॅक्शन दिलेली आहे आणि त्याच्या शेजारी काही ना काहीतरी कोएफिशियंट्स दिलेले आहेत इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे साइन आणि कॉसचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन इज इक्वल टू कॉन्स्टंट दिलं असेल तर त्या टाइप मध्ये आपण ऑलवेज फर्स्ट स्टेप करणार डिवाइड करणार। डिवाइड या ठिकाणी आपल्याला कशाने करायचं समजून घ्या, रूट मध्ये जो कॉस थीटाचा कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर, सो √3 चा स्क्वेअर 3 होईल, प्लस जो साइन थीटाचा कोएफिशियंट आहे सध्या काय नाहीये म्हणजे 1 आहे त्याचा स्क्वेअर, सो √4 म्हणजेच आन्सर किती मिळतंय 2। सो या 2 ने आपल्याला पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचंय। सो पूर्ण इक्वेशनला डिवाइड केलं तर या ठिकाणी मिळेल आपल्याला √3/2 इंटू कॉस ऑफ थीटा प्लस 1/2 इंटू साइन ऑफ थीटा अँड विच इज इक्वल्स टू RHS ला पण डिवाइड केलं तर √2 डिवाइडेड बाय किती मिळून जाईल आपल्याला 2 मिळेल। ठीक आहे, याच्यानंतर आता जर आपण सीईटी ला क्वेश्चन सोडवतोय ना तर सीईटी साठी जनरल सोल्युशन जर तुम्ही सध्या ऑप्शन्स ऑब्झर्व केले तर n पाय प्लस मायनस 1 रेस टू n, 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 म्हणजे बऱ्यापैकी जर आपण हे सोल्युशन पाहिलं तर बघा, जर आपण साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा असा जर टाइप पाहत असू तर याच्यामध्ये थीटाचं सोल्युशन आपण असं लिहितो का की n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू अल्फा, आणि अशाच टाइपचं सोल्युशन प्रत्येक ऑप्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतंय, म्हणजे याचा अर्थ आपल्याला LHS ला पण साइन आणायचंय, RHS ला पण आपल्याला साइन आणायचंय। सो बघा, जर आपल्याला साइन क्रिएट करायचं असेल, साइनचा जर तुम्ही 11th मध्ये फॉर्म्युला पाहिला साइन ए प्लस बी किंवा साइन ए मायनस बी, तर याचा अर्थ आपण म्हणतो हा जो कॉस लिहिलेला आहे याच्या शेजारी ऑलवेज साइन। मग √3/2 चा विचार केला तर √3/2 इज साइन π/3 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे इंटू या ठिकाणी कॉस ऑफ थीटा तसा शिल्लक राहील, प्लस आणि जर साइन असेल तर शेजारी आपल्याला कॉस आणावा लागतो। हेच जर कॉस मध्ये कन्वर्ट करायचं असतं तर इथं कॉसच्या शेजारी कॉस, साइनच्या शेजारी साइन आणला असता। ओके, सो 1/2 चा विचार केला तर 1/2 कॉस ऑफ π/3 ची व्हॅल्यू आहे इंटू साइन ऑफ थीटा इज इक्वल टू √2 ला 2 न डिवाइड करा 1/√2 आन्सर मिळेल। 2 म्हणजेच √2 इंटू √2 लिहू शकतो। आणि नाव नीट बघा, साइन कॉस कॉस साइन हा जर फॉर्म्युला पाहिला तर हा फॉर्म्युला असतो साइनचा, जर मधलं साइन प्लस असेल तर आपण म्हणतो a प्लस बी चा फॉर्म्युला आहे, सो π/3 प्लस थीटाचा हा फॉर्म्युला आहे। सो या ठिकाणी आपण म्हणणार π/3 प्लस थीटा अँड विच इज इक्वल्स टू LHS ला साइन आहे तर RHS ला पण साइन पाहिजे, मग 1/√2 ही कितीची व्हॅल्यू आहे सांगा, साइन π/4 ची व्हॅल्यू आहे। सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर LHS च्या साइनचा जो अँगल आहे तो थीटा आणि RHS च्या साइनचा अँगल आहे तो अल्फा। घ्या व्हॅल्यूज आणि फक्त ह्या फॉर्म्युल्यात पुट करा की थीटा म्हणजेच कोण आहे π/3 प्लस थीटा विच इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 1 ची पॉवर n अल्फा, अल्फाचा विचार केला तर अल्फा कोण आहे π/4। आपल्याला थीटाची व्हॅल्यू या ठिकाणी करायची आहे, सो n पाय तसंच राहील प्लस मायनस 1 रेस टू n, π/4 पण तसंच राहील, हे प्लस π/3 RHS ला आले तर मायनस π/3 होतील। अँड आपण ऑलवेज म्हणतो या ठिकाणी जो n लिहिलेला आहे तो बिलॉंग्स टू इंटिजर, सो असं कुठे लिहिलेलं आहे बघा, n पाय प्लस मायनस 1 रेस टू n π/4 मायनस π/3 जर आपण पाहिला तर आपला सी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे।